उच्च न्यायालयाच्या न्यायालयीन लिपिक पदासाठी राज्यभर झालेल्या परीक्षेत घोळ असल्याचं म्हणत अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा पुन्हा एकदा घेण्याची मागणी केली आहे। सर्वच विद्यार्थ्यांना खराब अवस्थेत असलेले कीबोर्ड परीक्षेसाठी देण्यात आल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं असून ज्या सॉफ्टवेअरवर ही परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये सुद्धा तांत्रिक अडचणी होत्या असं विद्यार्थ्यांनी म्हटलंय। साठी काल राज्यभर परीक्षा घेण्यात आली होती आणि या परीक्षेमध्ये खरं तर लिपिक पदाची जरी असली तरी टाईप रायटिंगसाठीच्या 20 मार्काची ही परीक्षा होती। ही सगळी परीक्षा होत असताना विद्यार्थ्यांना अनेक टेक्निकल प्रॉब्लेमना फेस करावं लागलेलं आहे आणि अर्थातच ही परीक्षा पुन्हा एकदा घ्यावी अशी मागणी राज्यभर केली जाते। काल अभिजित दिपके यांनी या संदर्भातलं मोठं आंदोलन देखील केलेलं आहे आणि कोल्हापुरातले देखील हे सगळे आता विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत। पहिल्यांदा अनुभव असा आला की कीबोर्ड खूप खराब होते, म्हणजे कीबोर्डवर धूळ वगैरे होती असा, आणि सॉफ्टवेअर लॉग इन होत नव्हतं किंवा पॅसेज हा ह्याच्या आधीच हे होऊन जायचं। पहिला लॅब नंबर 2 मध्ये बसवलं, तिथं प्रॉब्लेम आला, मला म्हणजे लॅब नंबर 3 मध्ये नेलं, तिथं प्रॉब्लेम आला मग संध्याकाळी पोरांनी खूप कालवा केल्यानंतर 7 वाजता अजून एका लॅबमध्ये बसवलं। असा टोटल 3 लॅब चेंज करण्यात आली। तिथले कीबोर्ड चांगले नव्हते, काय नव्हते, आणि लॉग इनचा प्रॉब्लेम होता। एवढं सगळं बोलून सुद्धा तिथले कुठल्याही कर्मचारी कुठली कॉपरेट करत नव्हता। माझी फर्स्ट शिफ्ट होती, पॅसेज चालू झाल्यानंतर मी आम्हाला टेस्टला पॅसेज दिला, त्यावेळी मी सरांना सांगितलं सर माझी शिफ्ट पडत नाहीये, तर त्यांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं। सर म्हणले नाही तुम्ही चालू करा, होईल तुमचे चालू। सर माझे त्या शिफ्टमुळे, कारण सगळे शब्द शिफ्ट धरूनच मारायचे होते, त्यामुळे माझे सगळे पॅसेजमध्ये जेवढे शिफ्ट शब्द होते, कीबोर्ड खराब असल्यामुळे, कीबोर्डची शिफ्ट चालत नसल्यामुळे पॅसेजवरचे सगळे शिफ्टचे शब्द चुकीचे दाखवले। ज्यावेळी आम्हाला रिझल्ट दिसला त्यावेळी पूर्ण सगळं लाल दिसत होतं। मग एवढं लाल होईल हे आम्हाला माहिती, कारण आम्ही पूर्ण प्रॉपर तयारी केली आहे, पूर्ण प्रॉपर तयारी करून आम्ही या एक्झाम मध्ये उतरलो होतो। कुठल्याही परीक्षेची जी स्ट्रॅटेजी असते तिची पूर्वकल्पना ही दिली पाहिजे। ह्या आधी परीक्षा अशी व्हायची की हार्ड कॉपी आणि स्क्रीन अशा पद्धतीत व्हायची, त्यानंतर मॅन्युअल चेकिंग असायचं, पण ह्यावेळी कुठलीच कल्पना दिली नाही। मुलांनी वेगवेगळे अंदाज घेतल्यानंतर त्यांना समजले की स्क्रीन टू स्क्रीन आहे। हा अचानक झालेला बदल आणि त्यामध्ये हे असलेले प्रॉब्लेम या सगळ्यांमुळे मुलांना फेस करावं लागलेलं आहे। तर या सगळ्यांच्या आता मी प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत। बऱ्यापैकी सगळ्यांचंच म्हणणं हे आहे की परीक्षा ही पुन्हा एकदा झाली पाहिजे, जी आता 20 मार्क आमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत आणि अर्थातच या सगळ्यांची मागणी देखील तेवढी योग्यच आहे। काल ज्या पद्धतीनं आंदोलन झालेलं आहे राज्यभरामध्ये, परीक्षा पुन्हा नाही झाली तर यापेक्षा मोठं आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे आणि माझ्या मागे ही सगळी पाहतोय या सगळ्यांनाच या सगळ्या तक्रारींना फेस करावं लागलेलं आहे। त्यामुळे निश्चित ही सगळी परीक्षा आता पुन्हा घेणार का त्यामध्ये आणखीन काय बदल नेमके करणार आहेत हे पाहणं मात्र गरजेचं असणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।